सुरतचे दोघे जण राज्य लुटतायत त्यांना नेस्तनाबूत करणार असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। हातकणंगले मतदारसंघात इचलकरंजीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली। महाराष्ट्राविषयी, संविधानाविषयी, बाबासाहेबांविषयी, तुळजाभवानीविषयी मोदींच्या मनात आकस आहे अशी टीका ठाकरेंनी या सभेतून केली। पंतप्रधान मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणत असल्याची टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली। महाराष्ट्राबद्दलचा आकस हा त्याही वेळेला दिसला होता। मोरारजी देसाई कुठून आले होते? त्यांनी गोळीबाराचे आदेश दिले होते आणि पोलिसांना सांगितलं होतं की माणसांना मारण्यासाठी गोळ्यांचा वापर करा। हा आकस तेव्हापासूनच आहे। अगदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, इंग्रजांची वखार। आता सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटतायत आणि मी शपथ घेतलेली आहे की माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला जे लुटतायत, महाराष्ट्राला जे ओरबाडतायत, मग ते कोणी असो, त्यांना नेस्त नाबूद केल्याशिवाय मी राहणार नाही। मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे। दलित कुटुंबात जन्मलेला माणूस हा माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान होऊ शकतो, हे कसं काय? दलित कुटुंबात जन्मलेला माणूस हा माझ्या देशाची घटना लिहू शकतो, हे कसं काय? मग त्याची घटना मी मानणं, मी तर उच्चवर्णी। हा जो आकस आहे, हा आकस लक्षात घ्या। एक तर महाराष्ट्राबद्दल आकस, बाबासाहेबांबद्दल आकस, आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला एक माणूस एवढा बुद्धिमान असू शकतो, अरे म्हणून तर त्याला आम्ही महामानव आणि म्हणून दैवत म्हणतो। मोदीजी जिकडे जातात तिकडे सगळ्या दैवदेवतांना आमचेच दैवत आहेत, त्यांना नमस्कार करतात, पण काल धाराशिवला जाऊन भवानी मातेबद्दल एक अक्षर काढलं नाही। हा त्यांचा आकस, हा आकस मला महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकायचा आहे। लवाद यांचा कोण? चमचाच, तो नार्वेकर। आणि कोर्टाने सांगितलं की विधानसभेच्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवरनं पक्ष कोणाचा ठरवता येत नाही। हा बघा, माझा पक्ष माझ्या समोर बसलेला आहे। अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही। निवडणूक आयोग यांचा घरगडी, लवाद यांचा घरगडी, त्यांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी निकाल देऊन टाकला। पण जेव्हा आता काही काळ असलेले पंतप्रधान मोदी म्हणतात की नकली सेना आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती मोदी दडपण आणतात, दबाव आणतात, असा माझा जाहीर आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।